येईल का तो काय तर म्हणणं आहे त्याचं. आता तो नावा त्याची बहीण येते का बघा, मग बघू आपण. बघा म्हणती गावदेवी माता तुझ्या भवानी माता स्वाती बहिणी वाघ्याला घेतलंय ना. मला काहीतरी पुढे सांगायचंय, त्याच्या आधी हा बघूया आपण. जे काय हा जो जागरण गोंधळ घेतलाय हे कशासाठी घेतलाय, काय घेतलाय, याच्या आधी भरपूर संकेत आले असतील. आता कारण काय आहे, कोण बोलत निश्चित महाराजांना काय ते शक्तीने अडवलं का असं पण बोलू शकतात. तसं पण त्याचा इतिहास काय आपण नंतर बघू. तुम्ही तुमचं कार्य करा, बघू ना. मी अडवलंय का, त्याने अडवलंय का, तिने अडवलंय ते बघू ना नंतर. या बाया माझ्या साजणी माऊल्या घाट उतरून बाया कोकणात आल्या. तू चाल रे चाल हिरव्या देवा, तू चाल रे चाल हिरव्या देवा.
बघा आलेत आनंदाने आहेत का? आम्हाला तुमची ओळख देणार का? तसं तुमचा आम्ही गजर करू. कोण आलेत सांगा का आम्हाला? कोण आलेत आम्हाला सांगाल का? तसं तुमचा गजर करू. तुम्ही पण सांगाल का कोण आलेत? तुमची ओळख द्या तसं आम्ही गजर करू तुमच्या नावाचा. बोला. हो ऐका ना, कोणी काय बोलू नका. ज्याला काय बोलायचं बोलू द्या, ज्याला जे करायचं करू द्या. काय करायचं कोणाला करू द्या. बसलो ना आता इथं आपण. ज्याला जे काय करायचं, ज्याला जे बोलायचं, ज्याला जास्त ज्ञान असं त्याने येऊन सांगू. काय हरकत नाही. आपण ऐकलंय. आपण हे गोंधळ कशासाठी घातलंय?
काहीतरी गोष्टीचा उलगडा व्हावा आणि उलगडा होऊन पुढचा मार्ग भेटा म्हणून केलाय ना. कोणत्या रूपात कोण येईल सांगू शकत नाही. बोला, सांगा का आम्हाला? आम्हाला कोण आले तुम्ही सांगाल का? तसं आम्ही तुमचा गजर देऊ. चर्मदेव आलेत, तेव्हा आनंदाने आलेत का? मग आनंदाने आलेत याशिवाय तुम्ही स्थान घेतलंय का? घ्या चोरबाचं. चरवा डुकरावर स्वार, चरवा डुकरावर स्वार, बोला, आपली ओळख द्या. आनंदाने आलेत ना? आपली ओळख द्यायची. चेरोबा आलेत. कुठून आले? शिवारातून आले, शिवारच्या बाहेरून आलेत. शिवारावरून आनंदाने आहेत का? मग त्यांना भेटीला जाता का? जिथे बसले त्यांना जे कोण आहेत, कारण आम्हाला पुढचा उलगडा करायचे त्यांचा. बघा, तुमचं जिथं स्थान आहे तिथं घ्या. जागा दे त्यांना. कोणी उठायचं नाही, हा गडबड गोंधळ करायचा नाही, बसूनच राहायचं. फक्त थोडी जागा दे त्यांना राहायला. घ्या. बाकी कोणी उठू नका. जागेवर जावा चरवा, जागेवर जावा, जागेवर जावा चरवा, जागेवर जावा, जागेवर जावा चरवा, जागेवर जावा, जागेवर चरवा, जागेवर जावा. चरवा चरवा, जागेवर जावा, बोला, विचारा काय? हा, ही का जागा होती? कोणी पेनवही आणले का? फक्त त्यांचं नाव लिहा आणि ती जागा आपल्याला ते नंतर पाहूया काय काय नाही. जे जा सांगतोय ना ते नंतर पाहूया. त्याचं नाव लिहा. त्यांचे कोणत्या रूपात होते तुम्ही? पंचमुखी. तुमची वयस्कर मंडळी असते ना गावातली, गावातली वयस्कर मंडळी आहे का कोणी जो आपल्याला पुढचा हे सांगू शकतात? नाही, तिथे बसून राहिली तर चालतील. आपल्याला विचारायचंय तर कोणती झाड कशी येतील काय सांगतील.
जबरदस्ती नका आम्हाला का जागे जबरदस्ती नका. ज्यांना माहिती असं ना थोडक्यात आपल्याला काय करायचे, आपल्याला काय करायचे, जी गोष्ट आपल्याला माहित नसेल ती माहिती करून घ्यायची. तर अजून 2-3 घ्या ना. काही एकाचा मत नको, कारण कसं माहिती का वेगळे वाटायला नको. त्यांना अजून 1-2 जर बाय तू तिकडे बसते का तिथं नाही आता गेले ते बाबा. बाबा हा आपण कार्यक्रम घेतलाय, हा कार्यक्रम आपण ग्रामदेवतेचा घेतलाय. ऐका ऐका हो, शांतने ऐका जरा. बाबा हा कार्यक्रम आपण ग्रामदेवतेचा घेतलाय. कोणत्या देवतांना आपण आता नाव घेणार नाही. जे कार्य केलंय या कार्यक्रमामध्ये मला एवढंच माहित असतंय, कार्यक्रम घेतल्यानंतर कार्यक्रम म्हणजे एखाद्याच्या घरात जर कोणती 5 माणसं राहतात, त्या 5 माणसानुसार व्यक्ती कशी आहे, मालकरी आहे, टालकरी आहे किंवा जे काय आहे ते बरोबर आहे. आता ही पोरं सर्व तुमची जवान पोरं आहे बरोबर आहे. आता ते संचारूपी जे झाड आलंय, झाड लागतं इथं खेळते ते झाड. खेळल्यानंतर मी विचारत कोण आले, त्यांनी सांगितलं आम्ही चेरोबा देवे. चेरोबा आल्यानंतर हा मंदिर तुमचा पिढोपिढीच आहे. हा मंदिर पिढोपिढीच आहे का? मंदिर म्हणजे देव पिढोपिढीचा देव देवी जी असेल ती. मग त्यानुसार चेरोबाचं स्थान त्यांनी तिथे दाखवले. तर तुमचं मत आहे किंवा तुम्ही चेरोबाच्या नावाने काय करायचे का इथं काही एवढ्या जाग्यात नाही माहिती. यांना माहिती नाही 3-4 लोक. हा मग आपण त्यांचं नाव लिहून घेऊ, त्यांनी जे दाखवले जागा लिहून घेऊ, त्याचा उद्घाटन नंतर करू आपण. अजून देव येतील काय येतील, हा कार्य तुमचं आहे ना, तुमच्या कार्याला देवाचं सहकार्य पाहिजे. घ्या चेरोबाचं. चेरोबा देवा, चेरोबा देवा तू येणार चेरोबा देवा, चेरोबा देवा, चेरोबा देवा. थोडा टोकतो मी. अकोल्या गावाचा आणि कोकणाचा याचा संबंध आहे, त्यानुसार गाणं घ्या. अरे कोकणाच्या चिड्या माझ्या सोल्याच्या चिड्या, अरे कोकणाच्या चिड्या माझा सोल्याचा चिड्या. अरे ये रे ये रे ये रे माझ्या चिडवा ये, तुमचा दान झाले मला चिडवा द्यावा ये. ये रे ये रे ये रे माझ्या चिडवा द्यावा ये. ये रे ये रे ये रे माझ्या चिडवा द्यावा ये. अरे कोकणाच्या चिड्या माझ्या सोल्याच्या चिड्या, कोकणाच्या चिड्या माझ्या सोल्याच्या चिड्या, कोकणाच्या चिड्या माझ्या सोल्याच्या चिड्या, कोकणाच्या चिड्या माझ्या सोल्याच्या चिड्या. अरे ये रे ये रे ये रे माझ्या चिडवा द्यावा ये. अरे ये रे ये रे ये रे माझ्या चिडवा द्यावा ये. ये रे ये रे ये रे माझ्या चिडवा द्यावा ये. बाबा हे झाड तिथं गेलं होतं. हो बाबा हे झाड जिथं केलं होतं आणि चेरोबाची ओळख दिली तुम्ही, बोलतो मला माहित नाही. अजून कोणी आहे का? कोणी तुम्ही येतो ना. तर त्यांनी जी ओळख सांगली तिथं चेरोबाचं काय होतं का? हा वाघ्यालाही बोलू मी. थोडक्यात एक ओळख देऊ का तुम्हाला? तुमचं वय किती? 75 वर्ष आधीची ओळख देऊ मी. एवढ्या जाग्यात कंडीच्या झाली होत्या. लोक संडासला इथे यायची, थोडी पाणी मागे जायची बरोबर. मी जिथं बसलोय तिथं जुनं म्हातारा खाणं द्यायची का कसला? हा मग त्याची ओळख आपल्याला घ्यायची. त्यानुसार मी थोडक्यात तुम्हाला ओळख दिली त्याची, अजून देईल भरपूर. देवा आनंदाने दिले, आनंदाने राहायचंय, आनंदाने खेळायचं आणि शिवार मोकळं करायचं. आपलं जे काय असेल काय असेल आम्हाला सांगायचं, आनंदाने शिवार मोकळं करायचं. घ्या होतं एक त्यांची मागणी वाघोबा देवाचं. आडवा हत्याला वाघाला जवळ बोलविला, 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 आडवा हत्याला वाघाला जवळ बोलविला. चला
जेव्हा हे झाड गेल्या तिथं तुम्हाला त्याचा इतिहास माहित नाही चोरबाचा, बरोबर आहे. मी सांगू कसं काय येते. हे जे चोरबाचं स्थान आहे याच्या मागे घर कोणाचे, तिथं तिथला व्यक्ती इथं कोणी आहे का? मी थोडक्यात ओळख देतो. ही जी मागं घर आहेत ह्या देवाच्या मागची घर, त्याच्यातला कोणी इथं आहे का? या हे जे चोरबाचं स्थान दाखवलं याच्या मागे घर कोणाची आहेत? इकडे 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 मागची. ऐका ऐका मी सांगतोय. जे याने चोरबाची ओळख दिली ना त्या घरांना तो उठवतोय, त्या घरात तो उठवतोय आणि त्या घरामधला जागा येतो. कोण जागा आहे? हो गोंधळ करू नका गडबड. हो द्या चोरबाचं. हॅलो हॅलो. बयाला गयाला माझा चोरबा देवाला, आणाला गयाला माझा चोरबा देवाला. मालकीन अन गावागावातून हिंडत आला मरीचा गाडा ग. हे गावागावातून हिंडत आला मरीचा गाडा ग. मरीचा गाडा ग आईला मरला. का गेलं देवा तिकडं?
आम्हाला त्याची उलगडा द्या. का गेले तिकडं? काय आणलं त्यांनी? कुठून आणलं? हा कुठं होता पण तो? मानपान ठेवला होता ना. मग त्याला तुम्ही मानपान दिला, त्याला काय बोलतात? जिकडे मानपान दिला बाबा काय बोलतात त्याला? मागच्याला नाही नाही सांगतो अजून. हे जे तिकडे मानपान दिलाय पहिले तो कोण आहे? आसोसाचा कोण आहे का जुनी कोणी उकड? काय माहिती? आपल्याला कोणाला माहित नसेल तर माहिती करून घ्यायची. तो असो कोणी असू दे, आपल्याला जर माहिती नसेल तर माहिती करून घ्यायची, नसेल तिथं काही तर नाही करून घ्यायचे. बघा जे काय असेल नसेल उलगाड करून द्यायचं. देव रूपात आले, देव रूपातच मान घ्यायचं, देव रूपानच स्थान घ्यायचं. देवीचं घ्या, लक्ष्मी आहे घ्या. लक्ष्मी मातेचा कसा सोहळा साजतो, हो महालक्ष्मी मातेचा असा सोहळा साजतो. सोहळा साजतो दारी समळ वाजतो. जी सत्तेने असेल ते येणार. तुमच्या मानाला जर मान देऊन आला तर येऊ द्या. कोणाला मी स्वतः अनुमानून आणणार, तुम्ही नका आणू. जी सत्याची असतील ती येणार. हा कोणत्याही झाडाला कोणत्याही व्यक्तीला असेल तो येणारच, नसेल तर त्याचं त्याला किंवा नसेल यायचं. आपण बलजबरी करायची नाहीये. ज्याला यायचं त्याचा कार्यक्रम ते येणारच. नंतर येऊन काय नाही, जे त्याचा कार्यक्रम त्याच्या कार्य त्याला आणू मारून ती बनवायचा नाही. आपण तुम्ही आलेत ना केला, ज्याला यायचं ते आनंदाने येणार. आपण गजर दिलाय तिचा, सत्याची असेल ती धाकेला धावणारच. घ्या तिचाच. लक्ष्मी माता लाड लाडे ग, लक्ष्मी माता लाड लाडे ग,
आपण एकदा झाडाची का त्यांच्याकडे चांगलं काहीतरी आहे मग त्याच्या मानाला मान देऊ नये आरतीचा मान देतो मी तिला गजर करा असं तर येईल नसेल तर आपण सोडून देऊ शकतो घ्या सगळा साजतो दारी तुम्ही या तुम्ही पुढे या ते झाड तुम्हाला वाटतं चांगलं याचं तर येईल आपण आणून मारून नको त्यांना यायचं असेल आनंदाने येतील हा घ्या आग संकटाला धाव माय सत्व नको पाहू 2 मिनिट थांबा ना 2 मिनिट गावकऱ्या त्यांचं पहिले एक गोंधळ घातला होता त्यांच्या अंगात आलं होतं का म्हणून ते झाड सांगतय आता त्यावेळी आले होता तर मी आल्यावर काय येत नाही ते मला माहित ना ते मला माहित नाही काय आहे. त्यावेळी आलं होतं म्हणून तिच्या जोडीला बसलेला काय बोलतोय तिला आमंत्रण करतोय ते झाडाला आमंत्रण करतोय तर देवीला आमंत्रण करतोय मग आता कारण काय आहे का त्याने बरोबर ओळख दिली ना त्याची गेला तिथपर्यंत गेला तो का असत नाही गेला एवढ्या व्याख्याने मानपान दिलाय घ्या आग संकटाला धाव माय तू सत्व नको पाहू अगे बाये संकटाला धाव माय तू सत्व नको पाहू आणि उशीर नको बाकी मंडळी खाली बसा ना हो ऐका ऐका बाकी मंडळी खाली बसा आपण कोणाला भंडार लावला ना कोणाला काय केलं नाही ते मागे सारखा ज्याला यायचं ते घ्या. थोडे दादा मागे सारखा थोडे मागे सारखा थोडेसे मागे सारखा आम्ही चालू मार थोडं मागे सारखा आणि डोंगराची हवा जायला
काय बोलता देतो ना, येऊ दे ना इकडे, इकडे येऊ दे ना. कार्यक्रम कुठे आपला, गट कुठे मांडलेत आपण, या दरबारच्या आतमध्ये येऊ दे, मग आपण देऊ ना सर्व मान. मान कधी द्यायचं, जेव्हा आतमध्ये येऊ तेव्हा घ्या. भंडारा पाहिजे तर भंडारावाल्याचा घ्या गाणं. चला भस्म घ्या, भस्म घ्या. नाही येईल आणून बळजबरी नाही आणायचा. घ्या महाराज ते बोलतात भस्म घ्या. हा त्यांना देऊ नाही नाही, इथे येऊ दे ना. आपलं कार्यक्रम कुठे आपला, दरबारात. जो येईल तो त्याचा. आपण बळजबरी कोणाला आणायचा. घ्या जेजुरीचा पाहिजे ना, खंडोबाचा घ्या. मग तो खंडेराया बोलवायचा तो कसा कसा अरे जेजुरीच्या खंडेराया त्यांना यायचं तर येतील ते. आपण आणू मारून नाही करायचं. त्यांना रस्ता खोलला असतील सत्याचं येतील ना आपल्याकडं. ते सत्याचं आलं तर येतीलच ना. एवढं गरजेनं घ्या हो. यायचे का आनंदाने? आनंदाने आली, तुमचा आनंदाचा आम्ही मानपान देऊ. येणार का आतमध्ये आनंदाने? बोला आनंदाने येणार का? तुमचा मानपान जे का असं आम्ही करू. बोला जा विचारूया. आनंदाने यायचे का? तुम्हाला जे का असं देऊ. आनंदाने आले तर काय बोलता? साडे महाराज काय बोलतात? हा मग तिथं थांबायचे का त्यांना? इकडे इकडे या तुम्ही, इकडे या. साडे महाराज काय बोलतात? हा हा कुलाची वारी अडचण म्हणून येत नाही. कुलाची वारी नसते, देवाची वारी असते. देवाला कधी अडचण नसते. घ्या भैरवनाथाचं. सोनियाचा दिवस
आणि काळ भैरवनाथा तुझा पावतो नाही रे का? त्यांनी जे प्रश्न मांडला होता देवाने तेव्हा आनंदाने आले. अडचण विचारली होती काय अडचण आहे म्हणून येऊ शकत नाही. काय अडचण आहे देवा झाडाला? देवाला अडचण नाहीये. देवा आनंदाने आलेत ना. मग या झाडाला अडचण काय आहे? झाड येत नव्हतं. बोला. हा तुयार म्हणजे त्या फुलामध्ये जन्माला बाळ आलंय. आता याचं शास्त्र तेच बोललं ते मी सांगतोय. आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये सुयर आलं का आपण 10 दिवस दिवबत्ती करीत नाही. बरोबर असंच काय आहे ना. पण मी आता एवढ्यांच्या समोर बोला महाराजांनी वारं का केलवलं किंवा का घेतलं? दाते पंचांग माहिती का? दाते पंचांग किंवा ग्रंथाच्या आधारामध्ये तुमचा ग्रुप आहे का इथं? माझ्या मोबाईल मधलं मी सेंड करतोय. मी बोलत नाही. ग्रंथाचा अभ्यास आणि दाते पंचांगानुसार सुयार म्हणजे एखादा जन्माला आलेला बाळ हा चांगला असतं का वाईट असतंय? चांगला असतंय. पण चांगला आल्यानंतर त्याच्या आई आणि वडिलांना 6 महिन्याचा सुयार असतंय. कुलाला आणि याला पाळू शकत नाही. हे ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि देवाला कोणताही देवा तुम्ही कोणत्या रूपाचे सांगा मी त्याचंही सांगतो. काय मग सांगा तुम्ही कोणत्या रूपाचे ते सांगा त्याचाही पुढचं सांगतो मी. आलेत ना आनंदाने? कोणत्या रूपाचे आहेत? काशीचा काळ भैरवनाथ. काशीचा काळ भैरव. काशीचा काळ भैरवाला काय लागतं महाराज? काशीला जो काल भैरव असतं त्याला काय लागतंय? कसलं भस्म लागतंय? राखेचा चितेचा. तोच स्मशानात गेल्यानंतर स्वीकार झाल्यानंतर मग जातो कुठं? स्मशानात. त्याची तर तुला राग चालते. मग आता अर्थ काय तुला? घे. अरे काळ भैरव काशीचा बाई काशीचा जवळ ग्रुप आहे का तुमचा? ग्रुप ग्रुप आहे का गावाचा? जर कोणी बोललं तुमचा फेरंबा खेळतोय मी हा सेंड करतोय. ग्रंथातला आणि पंचांगातला शास्त्रानुसार असलेला मी बोलतो म्हणून नाही. त्याच्यामुळे तुमची आरती झाडं थांबतात. म्हणून मी विचारलं काहीतरी कारण आहे वाघोबाचं किंवा कायचं. आपण होतो सुयारे बरोबर ना महाराज? असंच काय असेल मी पाठवतो का? सगळं तयार झालं मी. असं पण तयार झालं तसं आलोय. उद्या काय एका व्यक्तीला जर सांगायला गेलं तर ते मला खोट्यात काढतील. अरे महाराज सुयारात पण देव खेळवतात बरोबर ना? 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. हे साऊंड आहे ना साऊंडचं थोडं मागं उभे राहा ना. इकडचे
वायर काढून टाकते, इकडे आवाज येत नाही. थोडं मागे सारखा. तो कोणाच्या जो पाठवू मी? मला माहित आहे पुढे घटना घडणार होती. मला माहित होतं जर जागरण मी घेतलंय, गोंधळ जर मी घेतलंय, पुढे काय ते घडणार आहे मलाही माहित होतं, म्हणून मी तयार झालोय. बघा पाठवलंय. आता हे सेम ग्रुपला पाठव किंवा वाचून दाखवा तुम्ही. परंतु देवा आनंदाला त्यांचा गजर झालाच पाहिजे. द्या. हो भक्त आनंदाचे फार, भक्त आनंदाचे फार. आता व्याताला हो साजनी बहिणी आता लक्ष्मी आई लाड लाड ये ना अनुभव घरी पण घालू दे. वारा आले तिथं पण त्यांची इच्छा आहे नको. ते मालक आहे त्यांचं. मालकाची इच्छा नसेल तर आपण बळजबरी करायचं. काय तर त्यांच्या समस्या असतील का असतील. पण सांगतो एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला. आनंदाने आलं तुमचं जे ऐका ना मी सांगतो जे का असं आता आम्ही गोंधळ घालतोय तुमची इच्छा म्हणून आम्ही त्यांना येऊन देणार नाही. पण काय असं कोणती इडापिडा काय असतं तर ती आम्ही काय बोलू शकत नाही. पुढे काय झालं म्हणजे काय देवाच्या कृपेने ती मालकी सोबत आहे. तुमची इच्छा म्हणून आम्ही तिचा गजर करत नाही. चालेल ना. म्हणजे जे असेल ते मैदानाच्या बाहेर आतमध्ये नाही. आम्ही बोलवलीच नाही. आम्ही जागेवर ऐका ना महाराज ऐका मी जागेवर कोणाला भंडार लावला का हो. नाही आता आलं तर मी विचारलंच नाही तर मी शांत कसा करू. पहिली गोष्ट तुमचाही बरोबर आहे, तुमची मालकी नाही, तुमचा विषय बरोबर आहे. पण मी आता यानं हे बोलवलं झाड आलं बरोबर. मला जोपर्यंत ते विचारलंच नाही तुमची समस्या बरोबर आहे काय गोष्टी पण मी विचारलं तर मी शांत करू शकत नाही. पण तिला साखर घालतो भंडारा देतो मामाचा भंडारा द्या झाडाचे हलणं नको त्यांचं मत आहे बरोबर ना. स्थानावर त्याला बोला स्थानावर. रत्नाकरी फिरावा वाकरी फिरावा तिथं आलाच नाही माग कशा फिरवता. आला का रे तिथं तेव्हा आला का. चला माऊली आनंदाने जे कोणी असेल ते या दरबारात आले असते तर आम्ही काय पुढचं बोललो असतो. आले असताना जायचं
हा हो माझी त्याला त्याला मोकळी जागा द्या जरा घ्या भैरवनाथाचं आपलं भैरवनाथाचं घ्या हो सोनियाचा दिवस आज मुगवला नवा हो सोनियाचा दिवस आज मुगवला नवा दादा दादा तुम्ही विनंती करा जे काय असं कुठे गेले दादा ते तुम्ही बोला आनंदाने आल्या जागेवर जा माऊली काय असेल नसेल ते माझ्या दरबारात राहू दे म्हणजे तुमच्या दरबारात असं तिला साकडा घाला जा ना ते स्वामीला मागायचे सर्व चला सगळ्यांनी मागे सारखा काल भैरव काशीचा बाळभैरव काशीचा बाई काशीचा सरकार मागे सरकार थोडं थोडं मागे सरकार आनंदाने आहेत का देवा आनंदाने ना मग आनंदाने या गाव शिवाराचा या झाडाचा देवा सांभाळ कराल का सांभाळ कराल का बोला हो हो दादा तुम्ही या आपण नाही झाडाने कसं माहिती आहे संचार केला झाडाने त्यांच्या त्यांना जाऊ दे जागेवर तिची इच्छा असेल खेळाची तुम्ही जर तिला थांबवली राग नाव काढील नाही मालको नको कोणावर राग नको आपल्याला चला या तुम्ही या देवा आनंदाने आले आनंदाने आहे तर आनंदाचा जो मानपाने घेतला देवा आनंदाने तुम्हाला खेळायचे अजून बोला या तुम्ही या देवा आपल्याला कोणाला बोलायचं नाही नाव ठेवायचं नाही घ्या काल भैरवचं घ्या अरे काळ भैरवनाथ तुला माझा नमस्कार अरे काळ भैरवनाथ तुला माझा नमस्कार आता माझा नमस्कार माझा नाथ तुला नमस्कार
घेतलाय त्याला आमंत्रण करायचं का? हे 3 आलेत, 4 आले, 5 आले ते नंतर, हे 3 इथे आल्यानंतर गावले आसोले गावले आपण गोंधळ कसा करता घेतलाय? आपण हा जागरण गोंधळ कोणाचा करता घेतलाय? ग्रामदेवतेचा. मग त्या ग्रामदेवतेला कोणत्या नावाने तुम्ही पुजता त्या नावाने गजर करू आपण. घ्या थांबा. ह्या ग्रामदेवतेला तुम्ही एवढ्या वर्ष आतापर्यंत महाराज ऐका, या इकडे द्या, ते लक्ष नका देऊ, इकडे ओ गावले, मला सांगा आतापर्यंत तुम्ही ह्या ग्रामदेवतेला कोणत्या नावाने तुम्ही हो ऐका सर्व तिकडे ते ना आपला कार्यक्रम आहे ना. हो कार्यक्रम गावाचा आहे ना. मला एवढंच सांगा, आता आपल्याला 3 आलेत, देवा सोबतीला बोलवायचं त्यांना, जे कोण असेल त्यांना. हा जागरण गोंधळ आपण ग्रामदेवतेचा घेतलाय. तुम्ही जे ग्रामदेवते त्याला कोणत्या नाव आहे ज्यांनी 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष पुजता आता, म्हणजे तसं आपल्याला तिला बोलवणी करायला जी शक्ती असेल तिला बोला की. नाही तुम्ही आतापर्यंत याच्यामध्ये आता तुम्ही मी आल्यानंतर पहिल्या दिवशी आलो नंतर तिथं बांगड्या होत्या, साडी होती, सगळ्या होत्या बरोबर. मग तुम्ही तिला कोणत्या नावाने त्याला कोणत्या नावाने पूजत असं गजर करायला मला गावदेवी नावाने ना. घ्या गावदेवीचा. गावदेवी आई येते का बघू ना आपण. ओ तुम्ही टाका सदा हर रांगोळी काना पाटलाला निरोप द्या. ओ तुम्ही टाका सदा रांगोळी काना पाटलाला निरोप द्या. अगं धाबगा माझी रेणुका माता धाबगा. गावदेवीला बोलवा, दोघांना बोलू आपण. आई गावदेवी माता तुझ्या पुढं पाले
बोलवली, आईने आली. आता आईने आली ना, आईला बोलून. आता कोणाला बोलवायचं? हा बरोबर. अरे गावाचा रे गावा देवा गोंधळाला यावं. अरे गावाचा रे गावा देवा गोंधळाला यावं. तुझा गोंधळ मानायला देवा गोंधळाला आलेत ना तुम्ही, जा मोकळा करून दे शिवार. बघूया आलेत ना तुम्ही, घ्या काल भैरवला पण घ्या. काळ भैरवनाथ बोला माझा बोला 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 बोला, सांगा आम्हाला काय. हा हा, लाकडाचा लाकडाचा चिरा होता का पहिला? खांब होता का लाकडाचा? कुठे होता? शिवारामध्ये. त्याला काय बोलायचे? हा, थांबद्या. थांबा ना, आपण त्यांच्याकडून ऐकू ना. मग तुम्ही दाखवाल का कोणत्या स्थानी होता? मग तुम्हाला हे सांगतील. घ्या खांबदेवाचं घ्या. खांबदेवा खांबदेवा देवा ये रे महत्वाचं घे. अरवारा लय नवा गे नवा दाखवा रस्ता खोला. घ्या गाडी. कुठे दाखवतोय? वयस्कर माटी 2-3 उठवा ना जरा.
जुनं जे मंदिर होतं, ऐका ना, जुनं जे मंदिर होतं ते मंदिर म्हणजे साधं झाडाखाली असेल, कशाखाली असेल, एक लाकडाचा खांब समोर होता का इथं कुठं? अजून कोणाला माहिती आहे का गावच्या लोकांना? तुमचं कोणी येतच नाही. या ना, सांगा ना, आपल्याला विचारायचे, करायचंय. जुनी मंडळी, दादा मला एक सांगा, इकडे ना, थांबा सांगतोय. हो 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 हो, त्यांना झाड इकडे आणा जा. हो थांबा, आपण जो विषय आहे ना, ऐका, त्या झाडाला इकडे आणा. हो देवा, हो इकडे इकडे इकडे, आपल्याला ऐका, काय विषय आम्हाला सांगा. इकडे या, आनंदाने या, आम्हाला सांगा, या प्रजेला समजू दे. चला या. मी काय बोलतोय, आम्ही विचारतोय सर्वांना. नमस्कार बाबा, वयस्कर मंडळी, हे झाड बोलतोय, जुनं मंदिर जे असेल त्या मंदिराच्या पुढे खांब होता का? हा? होता का? त्याला काय बोलायचे तुम्ही तेव्हा? सांगतोय आम्ही सांगतोय, माहिती का अजून? ऐका, ताल नाही करायचा, आनंदाने. तुझ्या कुठं वाटला होता ना? हो तेव्हा थांबा, आधी मी विचारतो, आम्हाला उत्तर घेऊ द्या. ऐका, ते झाड केलं तिथं चोरबाचं बोललं, या इथं केल्यानंतर तिथं खांबाचं काय बोललं. तर हा जुना खांब होता का जुन्या वयस्कर मंडळीला माहितीये का? अजून कोणी आहे का, त्याला माहित होतं का? हो का नाही, फक्त सांगायचे. नाही, ताल नाही करायचं आपल्याला. आनंदाने सगळ्या गोष्टीचा उलगडा करायचे ना. ताल करून कोणत्याही गोष्टीचा आपल्याला हे करायचं नाही. आनंदाने, बाबा होता तिथं खांब, दादा होता तिथं खांब. ऐका, ती जागा साफ करा, तिथं भांडा टाका, जिथं दाखवली तिथं जा, सगळं करू आपण. पण देवा, तुम्ही देव रूपातच या, ताल रूपात यायचा नाहीये. आज मला यायलाच लागल. यायचे आपल्याला, शेवटचा गोंधळ आहे. पण अख्ख्या गावाला आग लावील. नाही, तुम्ही आनंदाने यायचंय. आग लावणार. तुम्हीच होते ना, मग आता तुम्ही तुमचं एवढं जर घेतलाय करायला, ऐका, हा तुमचा घेतलाय का नाही करायला? जेव्हा तुम्ही देता ओळख, त्याची ओळख घेऊ, मंडळीला सांगू, त्यानुसार जर तुमचं कार्य नाही केलं तर मग पुढं करा ना, जे करायचे ते. ताल का करता बाबा? तुम्हाला विचारतोय, दादा कुठे गेला दुसरं? हो दादा, तिथं जुना खांब होता. मी बोलतो, आम्ही बोलतो, थांबा. तिथं जुना खांब होता, जुनं तुमचं पूर्वज, त्याला काय बोलायचं म्हातारा, किंवा तुम्ही काय बोलायचं? माईक द्या. होता काम होता ते. आता गावदेव बोलायचं नाही, ते गेला की गावदेव बोलायचं. मग बोला, आजाचे तुमच्याकडे उद्या नाही. ऐका देवा, आनंदाने आलेत ना, मग आता तो खांब आहे का आपला? मग जर त्याचं कार्य, मी आधीच बोललोय, तू अडवतो का, मी अडवतो का, कोण अडवतो, तो भाग नाही. मी पहिली गोष्ट बोललो, निश्चित महाराजांना असं वाटलं तर वारे येत नाही तर कोणतरी बांधलंय का? कोण नाही बांधणार. बांधाचा विषय बाजूला, जर तुमचं कार्य घेतलंय करायला तर तुमचं परिपूर्ण आहे का मंदिर? ऐका, मी आता उभा राहतोय, आता तुम्ही हा कार्य घेतलाय, नुसतं संचार अंगात खेळलं चालेल तुम्हाला? नुसतं अंगात घेतलं, घुमलं, देवाला देव बनवला, पण तुमचा जुन्या इतिहास जर निघला नाही, त्या गोष्टी जर तुम्ही विजन केले नाही तर गोंधळ होईल का? मग मला सांगा, जर मंदिराची जागा खुली करा ना, जिथं, या इकडे बाबा, तुम्ही या, तुम्ही पण या, आम्ही सांगतो, या दादा या, या ना, आनंदाने या इकडं. कुठं होता थांब, दाखवला ना, कुठं थांब होता? हो, व्हिडिओ शूटिंग कोणी करत असेल त्यांनी या, रेकॉर्डिंग ठेवा एकदम तुमच्या कुलातला, बाकी कोणी येऊ नका. आता ऐका, आपण ज्याचं कार्य करायला घेतलंय, बाकी नका, जास्त नका, वयस्कर मंडळी या,
आपण ज्याचं कार्य करायला घेतलंय, झाडांची ओळख दिली, इथं जुना खांब होता का? हा खांब होता, आता आहे का तो? हो हो, मी बाबा तुम्हाला आधी सांगलंय, कंडिशन चालू त्या लोकांना सांगितलं तिकडे यायची, बरोबर आहे. मग जुना जो खांब होता किती वर्षापासून आता नाहीये? जास्त झाली, जास्त झाली. तो खांब आता आहे का? नाहीये. मी गाणं कोणतं घेतलं? मसोबाचं. मसोबाला पाणी कशात पाजतात? मसोबाला पाणी कशात पाजतात? घमेलात पाजतात, बादलीत पाजतात, कशात पाजतात? हा बादलीत पाजतात, कशात तरी भांड्यात पाजतात. तर ह्या जागेमध्ये काय भांडा निघायचा का पहिला? काय निघायचा? हा चल तिकडं, चला मी सांगतो आता, या मी सांगतो आता, ऐका. पहिली गोष्ट, हा जागरण घेतला त्याचा करायचा किंवा तिचा करायचा? देवा जी ओळख दिली, तुमचा खांब तिथं पिढी होता का? पुढे गेला बाबा, या 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 आपण जे आहे ते ऐका. मी गाणं कोणतं घ्यायला सांगलं होतं? गाणं बोला एकदा, परत गाणं बोला एकदा, सांगतो मी. गाणं कोणाचं होतं? मशाला. हो ऐका, मी सांगते. मसोबा वाहन कोणाचं आहे? मसोबा वाहन कोणाचं आहे? त्या मर्याईचं आहे. आणि मसोबाला जर चोख लागला तर कशात पाणी पिलो? मसोबाला जेव्हा पाण्याला प्यास लागते तर तुम्ही कोणत्या तरी भांड्यात द्यायचं का त्याला पाणी प्यायला? आता म्हशी होत्या का तुमच्या? कोणाच्या म्हशी बाजूला होत्या? जनावरांना पाणी चोख लागला कशात द्यायची? कोणत्या तरी भांड्यात द्यायची का? मग जिथं खांबे होता तिथं मी बोलतोय गाणी घेतला मसोबाचा, तिथं पिढून पिढी जुनी भांडी निघायची का? सांगतो, गाणी घ्या, घ्या त्याचा गाणे. तर आनंदाने येशील तर नमस्कार पोटाला घ्या बरं, नमस्कार पोटाला घ्या बरं. जेव्हा म्हशी किंवा जनावर घरात बांधायची, तिला घरामध्ये बोरी बांधायची का? बोरी बांधायची. मग त्या जागेमध्ये खोदकाम करताना अशा बोरी सारख्या पुतल्या निघल्या होत्या का? घ्या गणवाचा का? घे महत्वाचा परत विचारतोय, जी जुनी वयस्कर होती 50-60 वर्षापूर्वी तिथं भांडी निघायची, पण भांडीचा आकार कसा होता या पब्लिकला समजू दे, माहित घ्या. होती पिढी होती, बरोबर. आता आपण जागरण गोंधळ करायचा आहे. कोणत्या नावाने करायचे हा जागरण गोंधळ? नाही, आधी मला विचार दे, एवढ्या वर्ष तुम्ही ग्रामदेवतानी गावदेवी का गावदेवीनी पूजायचे? कारण हा वादविवाद नकोय का? मला काय गोष्टी फेस करायला लागल्या त्याच्यावर स्पष्ट बोलतोय. याच्या आधी पिढी तुम्ही गावदेवी पूजायचं का गावदेव पूजायचं? गावदेव पूजायचं. गावदेव पूजल्यानंतर आता जे पूजन करायचे आपल्या पिढीला आल्या ओळखनुसार करायचे. कोणी सांगत तसं चालायचे का मी सांगत तसं चालायचे? तर मी सांगत तसं चालायचं नाही. जे तुमच्या पिढी म्हातारं चालतं त्या हिशोबाने चालायचं का माझ्या हिशोबाने चालायचं का तुमच्या हिशोबाने चालायचं? काय बोलले त्याला? काय बोलायचे? गावदेव. आता हा विषय मी बोलतोय, हा वादविवादाचा विषय नसतोय. मी जेव्हा पहिल्या दिवशी आल्यानंतर मी त्याला काय विचारलं, त्यांना मी ओळख दिली पूर्ण. या गावामध्ये त्याचा घोडा फिरायचा का? फिरायचा. तो तल्याच्या पाण्यावर जायचा का? तिकडं तल्याच्या पाण्यावर त्याची कोण मालकीन आहे का जोडल्या तिथे बसलेली? हा, तिला काय बोलता तुम्ही? मी संचारापेक्षा त्याला
माहिती आहे एखाद्याचं समजा कोण इथं लहान 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 तुझं नाव काय रे तन्मय वडिलांचं नाव वडील मालकरी का टालकरी म्हणजे शाकाहारी का त्याचा मांसाहारी शाकाहारी बाजारात गेलो का आणशील शाकाहारी आणशील गोड आई मालकरी का दोन्ही खातात आई मालकरी आहे का मच्छी मटण खाते मटण म्हणजे नॉनव्हेज खाते का ऐका त्याचं उदाहरण काय देतो सांगतो आपल्याला काय करायचे संचारपेक्षा आपल्याला देवाची ओळख करायची देवीची ओळख करायची माझी आई शाकाहारी तर माझी आई मांसाहारी तिला बाजार का आणायला पाहिजे ते आणायला पाहिजे त्यानुसार आपल्याला येणारा संचार नको 10 केळाचे 2 फेरी चालतील पण आपल्या पिढीची ओळख झाली पाहिजे का नको या गावदेवाची गावदेवीची ओळख झाली का नको तर मी सांगतोय या कालभैरवाचा परत तोच ओळख देईल सगळी हा बोला द्या माईक बोल दे त्यांना मा नमस्कार. नमस्कार काही वर्षापूर्वी माईक आहे बोला ही माझी समस्या नाही, ही पूर्ण गावाची समस्या आहे, बरोबर आहे बोला आज हा जागरण गोंधळ हा आम्ही इथे करतोय बरोबर आहे खूप आनंदाचा आमच्यासाठी क्षण आहे. हो फक्त आम्हाला हा. आमच्या गावाला पडलेला हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. बोला गावात यामध्ये कोणीही उठायचं नाही, हा. कोणीही वादविवाद करायचा नाही. बरोबर आहे. तशी गावाला पडलेला प्रश्न आणि आम्ही या गावाचे स्थानिक आहोत साहजिक आणि आहे. आम्हाला पडलेला हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. फक्त याचं फक्तशी मला निवारण करायचं. बोला काही वर्षापूर्वी हा. जे आमचे आजी आजोबा आम्हाला सांगायचे की या गावामध्ये म्हणजे असं नाही का घोडा फिरायचा किंवा काठी घुंगराची वाजवायची. बरोबर आहे. वडील पण सांगायचे. बरोबर 9 वर्षापूर्वी आमच्या गावदेवाचा गावदेवी झाली. कशी झाली काय झाली सर्व गावाला माहिती आहे. फक्त सांगायचा विषय हाच आहे की ज्यावेळी गावदेवाची गावदेवी झाली त्यावेळी सुद्धा त्यांनी त्याच अधिष्ठानाला आमच्याकडे फक्त एकच अधिष्ठान आहे गावदेवाचा. बरोबर हा आम्हाला गावाला प्रश्न पडलेला आहे की आमच्याकडे फक्त एक अधिष्ठान बाकी तिथं काय चेहरे असतील वगैरे ते हा. एक अधिष्ठान त्याच अधिष्ठानाचा गावदेवाची गावदेवी झाली. बरोबर 9 वर्षानंतर हा. आता हा. त्याच गावदेवीचा गावदेव झाला. हा. बघा झाला नाही अजून नाही एक मिनिट हा. मध्यंतरला हा. गावदेवाचा हा. आपण प्राण प्रतिष्ठा केली. बरोबर आहे त्या प्राण नाही, प्रतिष्ठेमध्ये नाही, ऐका मी तुम्हाला एक सांगतो आता पण मी उच्चार करताना ग्रामदेवत बोलतोय मी गावदेव बोललो का अजून त्याचा उलगडा व्हायचंय उलगडा नाही, फक्त तुम्ही ऐका जी समस्या काय आहे तर तुम्ही ती गावदेवी बनली फक्त महाराज मला एकच सांगायचं बोला जे पण आता कराल हा सांगायचा उद्देश हा. आहे ही आमची लहान पिढी आहे. हा. आज आमची पिढी जाईल बरोबर आहे त्यानंतर ही पिढी आहे. बरोबर आहे कालांतराने हेच राहत राहील. बरोबर आहे माझा असा प्रश्न आहे हा आता तुम्ही आले बरोबर. तुम्ही गावदेव कराल की गावदेवी कराल नाही. बापाला बरोबर आहे, बोला. जे पण कराल ते कालांतराने 9 वर्षात आणखी कोणतरी महाराज कोण येणार येणार. बरोबर आहे एकदम बरोबर आहे 9 वर्षात लेटेस्ट महाराज येणार कम्प्युटर घेऊन येणार. हा ते असे का तुमच्यासारखे बसणार नाही हा. ते डायरेक्ट कम्प्युटर घेऊन येणार म्हणून इथं गावदेव इथे चेहरा आहे. सांगायचा उद्देश हा आहे बरोबर आहे आम्हाला पडलेला हा प्रश्न हा. आहे. जर आज हा प्रश्न सुटला नाही हम्म. तर कालांतराने ऐका. हाच मुलांना प्रश्न मी टोकतो तुम्हाला आयुष्यात थोडं राहतील. मी गावदेवी महाराज कसं ठरवणार? ऐका ना मी सांगतो वारी कशाला वारीचा गरजच नाही मी होतो संचाराची गरज पण नाही चला सिंपल आहे बाबा तुमचं वय किती 60 वयचं तुमचं वय किती आज 42 अजून तुझं वय किती 27 मध्ये तुम्ही गावदेव ऐकलं जे काय तुम्हाला कन्फर्म माहित नाही बाबा तुम्ही वयस्कर मंडळी मला सांगा माझ्यासारख्या महाराज लोकांची गरज पण नाही तुमचं म्हातारं पिढून पिढी त्या शक्तीला काय बोलायचं मग ह्यो प्रश्न माझ्याकडे मांडायची गरजच नाही प्रश्न असा कुला आहे ऐका मी सांगतो ना कुलाचार म्हणजे काय पिढून पिढी आलेल्या गोष्टी पुढे चालत नेणं पिढून पिढीनुसार माझ्या कुळामध्ये जर तिखट मान देत असेल तर मी मालकर झालो तर तिखट बंद करणं ही पण चुकी आहे कारण पिढोपिढीचा कुलाचार जो असतो तो चालत ठेवत असतो तुमच्या म्हाताऱ्याच्या आज्यापासून याला काय संबोधलं जातंय गावदेव आमच्यावर किती महाराज येऊ दे ना तुमची गावदेवी का आमची गावदेवी आहे तर सांगायचा उद्देश हा आहे ऐका ना. आता जर तुम्ही गावदेव आता शेवटी एक स्थान होणार आहे महाराज शेवटी तुम्ही एक स्थान घेणार आहेत
गावदेव असो किंवा गावदेवी असो, एक तुम्हाला मला आम्हाला एकच सांगा, ऐका मी तुमचा समस्या आहे. मी गोंदामध्ये वाड्या का देत नव्हतो, घेत नव्हतो आणि काही करीत नाही, भंडारा पण टाकला नाही. सिंपल माझा एवढाच प्रश्न आहे. कोणत्याही महाराजाचा कोणत्या इतिहासाची गरज नाहीये. गाव कोणचं आहे? तुमचं आहे. गाव कोणचं आहे? तुमचं आहे. या गावामध्ये राहता कोण? तुम्ही. आमच्यासारखं तुम्ही बोलता 9-10 महाराज अलग येतील, कम्प्युटर घेऊन येतील, काय येतील. आम्ही आलो गेलो, किती गेणार किती जाणार, पण त्याचं अस्तित्व मिटणार आहे का? मग त्याचं अस्तित्व पिढून पिढी बसून काय आहे? गावदेव आहे. कोणी किती बोलला, पण तो गावदेव कोणत्या रूपाचा आहे, काय रूपाचा आहे, ती ओळख करून देतो मी. ती ओळख करून देतो. आणि दुसरी गोष्ट सांगतो, ऐका महाराज, मी सांगतो. शेवटी गावदेवाचा जर मी सांगतो. आम्हाला अधिष्ठान दिला तर गावदेवाचा आम्हाला दृष्टांत पाहिजे, तर आम्ही गावकरी समजू. ऐका ना, आमचा हे ऐका गावदेव ऐका. आहे. जेव्हा जर तुम्ही बोलता गावदेव होता, तुम्ही त्याला साडी नेसवली. तुम्हाला जर एखाद्या बाईची साडी दिली, नेसल्यानंतर तुम्ही 4 लोकांच्या तोंड दाखवाल. महाराज हाच प्रश्न- ऐका, मी सांगतो, आता सांगतो. आम्हाला लाजिरवाणी गोष्ट ही एक अधिष्ठानाची आबा. विडंबना चालू झाली. ऐका, मी सांगतो, कोणत्याही भक्ताची त्याच्यात चुकी नसेल. चुकी का असेल तुमच्या गावकऱ्यांनी त्यावेळी मान्यता देणं न देणं, भक्ताची काही चुकी नसते. तुम्ही जर पिढीचा गावदेव बोलता, मग त्यावेळी तुम्ही त्या भक्ताला किंवा कोणाला त्या भक्ताला दोष द्यायचा नाही. मी सांगतो ते त्या गाव देवाची ओळख देतो. देव ओळख 100%. हा. मग आता ही वारी बंद करायची सगळी, कारण तुमची ना अशी गावामध्ये 100 वारी खेळतील. फक्त मला एक हा, प्रश्न हा. होता. बऱ्याच दिवस झाले मी पंकजशी पण या गोष्टीवर वाद करत होतो. पंकज समोर आहे. फक्त मला एकच आहे, माझा गाव, माझ्या गावाचा आनंद बरोबर आणि आहे. ही पिढी हा. कालांतराने देवाला पुजता आली पाहिजे. बरोबर आहे. जर आज एक चुकी, हा. आज आम्ही इथे उभा आहोत, फक्त आमची लहान मुलं आहेत, बरोबर आहे. कालांतराने ही पिढी चालवणार आहे. बरोबर आहे. जर आज एक चुकी, कालांतराने गावाचा विनाश. हा. कारण आम्ही गावदेव करून मी पंकजला बोलतो, गावदेव गावदेवी मंदिराची पाठी लाव, आमच्याकडून खूप मोठी समस्या आहे. पण आज तुम्ही आलेत इथे, पंकजला मी बोललो, पंकज फक्त मला एकच पाहिजे, एक अधिष्ठान, एक मी देव. तुमच्या देवाची ओळख देऊ का आता? 100%. म्हणून मी सांगतोय, एक ओळख द्या. त्यांच्या रूपात येऊ का? मला आरसा पण येत असा पण सांगू तुम्हाला. कालभैरी कधी ऐकली तुम्ही? कालभैरी ऐकले का? हो. कालभैरीचं रूप एकच रूप आहे. कालभैरव आणि कालभैरवी एकच आहे. कालभैरी आणि कालभैरव एकच आहे. तुमचा जो इतिहास आहे, बरं याचं गाणं घे. 2 मिनिटं घे, मी सांगतो. ओके. गावागावातून हिंडत आला मरी मातेचा गाडा ग. गावागावातून हिंडत आला मरी मातेचा गाडा ग. मातेचा गाडा ग. झालं
विनंती करू, कृपया करून सर्वांनी खाली बसायचंय. विशाल 2 मिनिटं 9658 कोणती गाडी कोणाची असेल तर बाजूला काढून घ्या. ट्रॉफी झालेली आहे. तुझा एकटाचा मालिक मालकीन नाही रे. सांगू का रे ओळख त्याची? सांगू बाग मी बोलू त्याला बोलवशील का ग? बोलवशील बाग या गावाचा पाटलाचा वंश बोलवशील का ग? अरे 40 वर्ष पूर्वीचा पाटील आहे का रे वंश त्याचा रे? सांगशील का? पुढे गावाचा पोलीस पाटील कोण होता? सांगू का मी अजून? बाग एक पाटलाचा, एक माझ्या उजव्या अंगाला बाग बाग टमाट्याचा, बाग बाग मागच्या अंगाला बाग हिरव्याचा, बाग 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 बसला मालक बघते सोबतीला पाच जोडी झालं बसवले. हिऱ्याचा मालक आहे का रे कोणी? वाडी होती रे. वाडीतला कोण आहे का रे? असं गावाचा वाडीतला कोणी आहे का? किस्सा सराई का? किस्सा सराई वाडीचा कोणी आहे का? खांडीच्या वाडीचा कोणी आहे का? तिकडे या खांडीच्या वाडीला असेल तर त्या वंशाचा कोणी आहे का रे? वाड्यातला कोणी आहे का? वाड्यातला आपला वाड्यातला कोणी असं तर इथं या वाड्यातला वाड्यातला कोणी आहे का? वाड्यातला खांडीच्या वाडीचं कोणी असं तरी लगेच मंदिर द्या लगेच. अरे
एवढं वजन नाही माझं गावातलं कार्यक्रम टाकून गावात गेलो काय एकदा चक्कर त्याला मोराचा किस्सा तर मान द्यायचा काय काय होत त्याला तू इथं कोण होता मग कोण होता रे इथं माझं घर बोललं ना अरे त्याला खांद्यावर रूप माहिती आहे कोणता हा त्याची मालकीन माहिती का रे कुठे मालकीन माहिती कुठे अरे शिकारीला कुठे जायचं रे म्हातारा डोंगरीला जायचं का रे अरे पाण्याची झालं कुठे अडवले रे या गाव शिवारात सांगू का रे या मालकाच्या सोबतीला पहिला मालक याचा होता रे द्यायचं का रे त्याला मान द्यायचा ना ये रे एक त्याची ओळख दुसरा गावामध्ये कोण द्यायचा रे गावाच्या या गावाच्या नारे 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 त्याची ओळख देऊ का रे देऊ का रे बाप गाव शिवारामध्ये काया खोदतानी बाप गडू मिळाला होता का रे बोलत येते मी पहिला हिरवा दुसरा चवटा सांगू का रे सांगू का रे जमिनीत काढलेली जमिनीत काढलेली जपन केलेली जागा कुठे रे कुठे गडू कोणाचं आहे मागच्या मालकाचं आहे तो घेतलं त्याच्यातलं थोडं धन त्याच्यासाठी गाव उलटा उलटा केला गाव जिवंत गारलं गेलं या दिशे लार बोल काय बोल सांगू का रे एक मालिक हिरवा दुसरा तिसऱ्याची ओळख देऊ का रे तिसऱ्याची ओळख देऊ का रे सांगू का रे बघ रे बघ या शिवारा मध्ये दफन कुठं केली रे तुझी त्यांचं वास्तव्य होतं काय मी सांगते त्याची दफन भूमी कुठं मी सांगते भाऊसाहेब दीपक भाऊसाहेब आलाय का दीपक भाऊसाहेब या इथं आता दीपक भाऊसाहेब कुठे आहे मंदिरात या दीपक भाऊसाहेब हे मंदिरात
माहिती आहे काय अरे सांगू काय सांगू दिशा सांगा सांगा विचारते ना विचार एक मिनिट तुझ्या घरात कोणी चॅपल होता का गेले मोरेश्वर